सतनमो आदेश गुरुजी को आदेश. नाथजींच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने आपण सर्वजण अस्वस्थ आणि व्यवस्थित असालच. शॉर्ट बट स्वीट धर्मामध्ये आपण आज बोलणार आहोत अतिशय कठीण अशा विषयावर, पण सोप्या पद्धतीने बोलायचा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मला जवळपास बहुतांश लोकांनी हठयोगाच्या बाबतीत विचारलं. काही एक लोकांनी हे पण सांगितलं की हठयोग म्हणजे काय ते सांगावा. काहींनी ते सांगत असताना काही फिरत असलेल्या आखाड्याच्या साधूंच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले आणि त्या स्क्रीनशॉटनुसार काही लोक असं म्हणतात, काही विद्वान असं म्हणतात की हठयोगाची सुरुवात जी आहे, एक मिनटं मी आवाज वाढवतोय. काही विद्वान असं म्हणतात की हठयोगाची सुरुवात ही ऋषी स्वात्मारामांनी केलेली आहे आणि ते 15व्या शतकातले होते. तर मला तरी असं वाटतं की जेव्हा आपण कुठलं एका धर्माच्या जबाबदारीच्या पदावर उभं असतो, बसलेलो असतो, त्यावेळेस आपण कुठलंही स्टेटमेंट रिलीज करत असताना, स्टेटमेंट देत असताना तर फार सांभाळून ते स्टेटमेंट द्यावं आणि प्रमाणासहित द्यावं. कारण आपण जेव्हा बोलतो आहे तेव्हा त्याचा परिणाम लोक प्रमाण म्हणून घेतील आणि आपल्यापायी लोक चुकले नाही पाहिजे. आपल्यापायी डिसायपल्स, फॉलोवर्स किंवा ज्याला म्हणतो आपण ज्ञान ग्रहण करणारे विद्यार्थी चुकले नाही पाहिजे. त्यामुळे आपली जबाबदारी असते की प्रमाणासहित सांगण्यात यावं. तर मी अजून एकदा अधोरेखित सांगू इच्छितो की हठयोग हा तसा फार कठीण विषय समजला जातो, परंतु तो कठीण विषय नाही. मग आपण आज हठयोगाच्याच बाबतीत का बरं बोलायचं? कारण हठयोग आणि पतंजली योगशास्त्र हे योगाचे 2 प्रमुख प्रकार सनातन धर्मामध्ये अधिष्ठित आहे. त्यातल्या त्यातही नाथ संप्रदायामध्ये जी योग पद्धती प्रचूर मात्रात प्रसिद्धीस आली तिला हठयोगच म्हणतात. हठयोगाचे जनक निर्विवादपणे, बरं का, हठयोगाचे जनक निर्विवादपणे दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी महाराज आणि बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरखनाथजी भगवान आहेत. या बाबतीत कोणातही दुमत नाही. अगदी वॉल्टर आणि डेनिन्झन या विदेशी मतानुसंघाच्या नुसार सुद्धा हठयोगाची सुरुवात, हठयोगावर लिखाण हे सर्वप्रथम दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी महाराज आणि बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरखनाथजी महाराज यांनीच केलं. मग आता जेव्हा आम्ही म्हणतो की स्वात्माराम, ऋषी स्वात्माराम, म्हणजे 15व्या शतकात ऋषी ही पदवी अस्तित्वात होती का यावर मलाही अजून काही जास्त माहीत नाही, परंतु स्वात्माराम नावाच्या एका आद्य व्यक्तींनी हठयोगाचा जन्म घातला तर ते बरोबरही असतील कदाचित. आपल्याला कोणावर टीका करायची नाही, परंतु प्रमाण देऊन आपण यावर खुलासा करायचा प्रयत्न करू की स्वात्माराम हे 15व्या शतकातले होते आणि त्यांनी हठयोगाच्या बाबतीत कार्य केलं. तर ते कार्य काय केलं तर त्यांनी हठयोगाचे वेगवेगळ्या शाखांमधले वेगवेगळे प्रमाण एकत्रित केले. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कंपोजिंग. तर स्वात्माराम जे होते हे हठयोग प्रदीपिका नावाच्या हठयोगावरच्या एका आद्य ग्रंथाचे कंपोजर, लेखनकर्ता होते. त्यांनी हठयोगाला जन्म दिलेला नाही. मग हठयोगाचा जन्म कधी आहे तर हठयोगाच्या बाबतीत लिखाण कार्य जे काही उपलब्ध आहे, ग्रंथ जे उपलब्ध आहे ते अगदी 8व्या शतकापासून मिळतात. त्यातल्या त्यात अमृतसिद्धी नावाचा जो ग्रंथ आहे, पुष्कळशा लोकांनी तो ऐकलाही नसेल, त्यांचा संबंध नसेल, परंतु म्हणून म्हणतो की अभ्यासोनी प्रगट व्हावे. तर अमृतसिद्धी नावाचा जो एक ग्रंथ होता हठयोगावर तो 11व्या शतकातला आहे. तो अजूनही प्रमाणभूत आणि आद्य ग्रंथ असा समजला जातो. त्यानंतर म्हणजे जर आम्ही म्हणायला गेलो की स्वात्मारामांनी 15व्या शतकामध्ये हठयोगाला जन्म दिला तर परत आम्हाला कुठेतरी एक नवल असं वाटेल की 13व्या शतकामध्ये म्हणजे परत 11व्या शतकामधला अमृतसिद्धी नावाचा ग्रंथ ज्यात हठयोगाच्या सर्व मुद्रा आणि कलांच्या बाबतीत लिहिलेला आहे. तदनंतर 13व्या शतकातला दत्तात्रय योगशास्त्र नावाचा एक आद्य ग्रंथ समजला जातो. त्यामध्ये सुद्धा खेचरी मुद्रा, जालंधर मुद्रा, उड्डयन बंध म्हणजे बंध, मुद्रा, आसन या बाबतीत फार सुंदर लिखाण काम केलेलं आहे. मग मला एक सांगा, स्वात्मारामांनी 15व्या शतकामध्ये हठयोगाला जन्म कसा काय दिला? असो,
ते काय होतं, गंमत अशी आहे की आम्हाला जे प्रमाण दिसलं आणि जे लिखाण दिसलं तेच आम्ही कॅरी फॉरवर्ड कॉपी पेस्ट करत जातो आणि त्यांनी गडबड अशी होते की आमचं ज्ञान वाढत जातं परंतु ते संकुचित असतं. म्हणून मग त्याला काय म्हणता येईल की जेव्हा तुम्ही बोलत असता त्यावेळेस तुम्ही जे ऐकलेलं आहे तेच रिपीट करता, परंतु जेव्हा तुम्ही श्रवण करता, ऐकता, त्यावेळेस तुम्हाला काहीतरी नवीन शिकायची संधी मिळत असते. आणि त्यातल्या त्यातही जर समजा या सर्व माझ्या मित्रांनी अमरौघ प्रबोध आणि अमनस्क शासन या 2 ग्रंथांचा जर रेफरन्स घेतला तर त्यांच्या एक लक्षात येईल की हठयोगावर सर्वात सुंदर आणि प्रमाणभूत लिखाण आजच्या युगात देखील गुरु गोरक्षनाथ महाराजांचं आहे. मग अजून एक अपूर्ण अशी विद्वत्तापूर्ण गोष्ट कुठली, अपूर्ण परंतु विद्वत्तापूर्ण अशी गोष्ट कुठली, तर हठयोगाचा आद्य ग्रंथ हठयोग प्रदीपिका आहे. असं म्हटलं की ते मॅच होतं ना, हठयोग आणि त्या ग्रंथाचं नाव काय, हठयोग प्रदीपिका. पूज्य ग्रंथ आहे तो, आम्ही सुद्धा प्रमाणभूत मानतो, परंतु आपल्याला नवल वाटेल. हठयोगावर सर्वात अधिकारिक पद्धतीने सर्वात जास्त प्रमाणभूत असा एक ग्रंथ आहे. तो फार सुंदर ग्रंथ आहे, तो वाचायचा प्रयत्न करावा, अभ्यासायचा प्रयत्न करावा. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे शिवसंहिता. अगदी अभिनव गुप्तापासून लल्लादेवींपासून तर कबीरांपर्यंत या ग्रंथाचा प्रभाव सर्व जनमानसावर राहिलेला. मग आता तुम्ही म्हणाल की आपण तर सांगितलं होतं की हठयोग आणि पतंजली योग असे 2च प्रकार आहेत. तर हो, हठयोग आणि पतंजली योग. मग आता पतंजली कधी झाले, पतंजलीचा कार्यकाळ कधीचा, हठयोग जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस त्याचा कार्यकाळ कधीचा, या बाबतीत कदाचित वाद असू शकतात. परंतु या दोन्हींमधला मूलभूत फरक हा आहे की हठयोग हा सोहम साधनेवर ध्यान देतो. सोहम हंस. त्यामुळे हठयोगामध्ये प्राणावर जास्त संशोधन झालेलं आणि पतंजल योग सूत्रामध्ये आसनावर जास्त ध्यान झालेलं. मुद्रा आणि बंध याला हठयोग जास्त महत्त्व देतं. प्राणायाम आणि ध्यान याला पतंजली जास्त ध्यान देतात. त्यामुळे यासाठी सतसंगती करावी, संतांच्या संगतीत राहावं आणि अभ्यासरत व्हायचा प्रयत्न करावा. मग काय येईल, ज्यांना अजूनही परत हा संशय आहे की पतंजलीमध्ये आणि हठयोगामध्ये काय फरक असेल, त्यांनी म्हणजे मायनर उपनिषद म्हणतो आपण त्याला, मुक्तिका कॅननच्या अंडरमध्ये येतात. हे शब्द थोडेसे जड असतील, परंतु या शब्दांना साधारण शब्दामध्ये टाकायचं तर काही मुख्य उपनिषद असतात, काही मध्यम उपनिषद असतात आणि काही म्हणजे निम्न उपनिषद असतात. तर त्या निम्न उपनिषदांमध्ये योग तत्व उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यात कैवल्य उपनिषद म्हणून एक आहे, त्याच्यानंतर योगसार उपनिषद म्हणून आहे, तदनंतर त्याच्यात बीजमुक्ती उपनिषद म्हणून आहे. या 3ही उपनिषदांमध्ये अतिशय सुंदरपणे काही मुद्रा आहेत आणि काही क्रिया आहेत ज्या हठयोगामध्ये पण आहे आणि पतंजलीमध्ये पण आहे. तर त्या मुद्रा म्हणजे कुठल्या असतील ज्याच्या बाबतीत आपण ऐकलं असेल नसेल, वज्रौली, अमरौली, सहजौली, सिद्धिका. त्यामुळे आपली रेंज जी आहे ती जास्तीत जास्त अनुलोम विलोम, त्याच्यानंतर भस्त्रिका आणि मग अजून कुठलं ते म्हणजे प्राणायामाच्या व्यतिरिक्त आणि त्यातले 4 प्रकारांव्यतिरिक्त मच्छिंद्रासन, उत्तानपादासन, सिद्धासन या व्यतिरिक्त आपण कधी पाहिलं नाही. आणि एकदम स्टेटमेंट द्यायचं की हठयोगाचा जन्म हा स्वात्मारामांनी 15व्या शतकात केला. त्यामुळे मला इथे बोलावंसं वाटलं की 15व्या शतकात जर स्वात्मारामांनी हठयोगाला जन्म दिला तर 11व्या शतकातल्या अमृतसिद्धीमध्ये कुठला योग दिलेला आहे, 13व्या शतकातल्या दत्तात्रय योगशास्त्र ग्रंथामध्ये कुठलं प्रमाण दिलेलं आहे, गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या अमरोग प्रबोध, अमनस्क योग या सगळ्या ग्रंथांमध्ये कुठल्या बाबतीत बोललं गेलेलं. हां, स्वात्मारामांनी हठयोगाच्या जनमानसामध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून हठयोग प्रदीपिका नावाचा ग्रंथ कंपोज केला. त्यांनी हठयोगाला जन्म दिलेला नाही. हठयोगाचे जन्मदाते हे प्रत्यक्ष ऋषीमुनी आणि तदनंतर, मी अगदी सांभाळून बोलतोय बरं का, हठयोगाचे जन्मदाते हे प्रत्यक्ष ऋषीमुनी अनंत सिद्ध आहेत. आणि या अनंत सिद्धांनी ऋषीमुनींनी संग्रहित केलेलं, अनुभवित केलेलं हठयोगाचं हे ज्ञान
दादा गुरु मत्स्यनाथजी महाराज, बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरखनाथजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं. त्यामुळे पतंजल योगशास्त्रामध्ये षटचक्र भेदन आहे आणि गोरक्षनाथ महाराजांच्या सर्व साहित्यामध्ये अगदी कबीरजी महाराज ज्यांच्या भरोशावर योगावर टीका करतात आहे, म्हणजे कबीर महाराजांचे निर्गुण भजन ऐकावे, सुनता है गुरुज्ञानी अवधूती का चेला, याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्यांचे सगळे वर्णन जे आहे ते षटचक्राचे नाही आहेत, ते नवचक्रांचे आहेत. त्यामुळे हा जो बेसिक डिफरन्स आहे, फंडामेंटल डिफरन्स आहे, हा आपण जर लक्षात घेतला तर पुष्कळशे कन्फ्युजन कमी होतील. हठयोग हा 15व्या शतकातला नाही, त्याच्याही पहिलेचा आहे. आणि अगदी आपल्या या संवादानंतर सुद्धा अजून कोणाला जर समजा चिकित्सा करायचीच असेल, संशोधन करायचंच असेल तर अगदी रामकृष्ण मिशनमध्ये जावं, तिथून राजयोग नावाचं वंदनीय स्वामी विवेकानंदांचं राजयोग नावाचं पुस्तक विकत घ्यावं आणि त्याच्यावर पहिल्या 3 पानांच्या लिखाणामध्ये स्वामी विवेकानंद सांगतात की हठयोग हा पुरातन आणि अर्वाचीन आहे, त्याचा राजयोगाशी संबंध आहे. म्हणजे पुनश्च एकदा मुक्ती या संघेशी संबंधित 4 योग सांगितले गेलेले. कदाचित पुष्कळ जणांनी ते ऐकले पण नसतील. तर ते आहेत मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग. तर हठयोगामध्ये या तिन्हींचं सम्मिलीकरण होतं. मंत्रयोगाचं पण होतं, लययोगाचंही होतं, राजयोगाचंही होतं आणि स्वतः हठयोगाचंही होतं. मग हठयोग म्हणजे काय तर शरीराच्याच माध्यमातून शरीराच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाला स्वीकार करणं, समजून घेणं. मग आपण म्हणाले तर फार कठीण असेल. मग त्याच्यासाठीच आपल्याला, म्हणजे आत्मीयतेने सांगतो बरं का, त्याच्यासाठीच आपल्याला ग्रंथ वाचन करावं लागेल. कारण काही ज्ञानोबाराय महाराज या बाबतीत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात 6व्या अध्यायामध्ये की पिंडे पिंडीचा ग्रासू हा नाथ संकेतीचा दंशू. म्हणजे हा नाथ संप्रदायाचा जो उपदेश आहे तो पिंडे पिंडीचा ग्रासू आहे, शरीराच्याच माध्यमातून. म्हणजे म्हणून ज्ञानोबाराय महाराज एका ठिकाणी ग्वाही पण देतात की इंद्रिया करवी भोगविन अतींद्रियांचे सुख, म्हणजे अतींद्रियांचं सुख, इंद्रियांच्या पलीकडलं सुख जे आहे त्या इंद्रियांच्याच माध्यमातून मी भोगविल. कशाच्या बेसिसवर म्हणत होते तर ते याच हठयोगाच्या नाथ संप्रदायाच्या शिकवणीच्या माध्यमातून. बरोबर आहे की नाही. मग हठयोग इतका रिजिड असेल का, हठयोग इतका कडक असेल का, नाही. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला कळेल 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी त्याला फार सोपं करून सांगितलं. नवे एका ठिकाणी ज्ञानोबाराय महाराज म्हणतात परी योगासारखी असे सोपे काही, योगासारखं अजून काही सोपं आणि सहज आहे का. योग या शब्दाचा अगदी सोपा आणि साधा अर्थ सांगू का, विषय थोडा जड आहे, परंतु कधी कधी एखादा लाईव्ह किंवा एखादा प्रश्न गहन विषयावर सुद्धा केला पाहिजे. आपल्याला माहीत नसेल तर आपण ऐकून निदान आपल्याला थोडं बहुत तर आपल्या बँकेमध्ये, नॉलेज बँकेमध्ये डिपॉझिट टाकलं जाईल, इन्व्हेस्टमेंट केलं जाईल की नाही, ऐकून ठेवणं काही वाईट नाहीये. तर योगाची सुंदर व्याख्या अशी करता येईल, योगाची सुंदर आणि सहज व्याख्या अशी करता येईल. मग त्याला तुम्ही काही नाव द्या, तुम्ही त्याला कर्मयोग म्हणा, भक्तियोग म्हणा, त्याच्यानंतर ज्ञानयोग म्हणा, हठयोग म्हणा, राजयोग म्हणा, लययोग म्हणा, नादयोग म्हणा, नाद बिंदू मध्य योग म्हणा, सिद्ध योग म्हणा, सिद्ध शासन योग म्हणा. एवढे सगळे योगाचे प्रकार आहेत बरं का. ते काही मी माझ्या मनातून काढलेलं आणि बोलायसाठी म्हणून बोललेलं नाही, परंतु या सगळ्यांमध्ये योगाची एक सुंदर व्याख्या अशी तयार होते. ओमकारजी बाबा कानिफनाथांची माहिती सांगतो, परंतु मी जे हे सगळं सांगतो आहे, नाथ संप्रदायामध्ये योगशास्त्राचे गुरु, नाथ संप्रदायामध्ये योगशास्त्राचे गुरु आणि तंत्राचे गुरु बाबा कानिफनाथच आहे. ही गोष्ट आता वेगळी झाली की सध्या कानिफनाथ बाबांना आपण भाम भूम याच्या पलीकडे मानतच नाही. आपण कानिफनाथ बाबांना मानतो, परंतु आपल्याला हेच माहित नाही की कानिफ बाबांनी योगावर किती काम केलेलं आहे. आपल्याला हेच माहित नाही की कानिफनाथ महाराज हे योगशास्त्राचे नाथ संप्रदायामधले टीचर आहेत, ते योगशास्त्राचे नाथ संप्रदायामधले आचार्य आहे. आपल्याला फक्त काय माहित आहे, कानिफनाथ बाबा भूत पळवतात, कानिफनाथ बाबा मदत करतात,
परंतु कानिफनाथ बाबांनी काय शिकवलं, त्यांचे ग्रंथ कुठले हे आपल्याला माहीत नाही. आपण फक्त चमत्कारापुरतं यांच्याकडे जातो, ज्ञानापुरतं जात नाही. आपल्याला चमत्कार पाहिजे असतात म्हणून आपण जातो. आपण सगळ्या नाथांकडे जाऊन त्यांची विभूती घेतो आणि आपलं सगळं ठीक झालं पाहिजे म्हणून ती मस्तकाला लावतो किंवा खातो. आपण स्वतःची राख करून घ्यायला तयार नसतो. आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये राहायचं असतं. आपल्याला म्हणजे संतांनी त्याग करावा, साधूंनी त्याग करावा हे सांगायला मजा वाटते. आणि आपण मात्र त्यांना जाऊन अगरबत्त्या लावून 11 रुपयाचे पेढे देऊन शाल चढवून नश्वर गोष्टीच मागू. पण आपण एखादा साधू जर भेटला, एखादा संत जर भेटला, एखादा साधक जर भेटला तर त्याला नक्की त्यागाचे उपदेश देऊ बरं का. आणि आपण घरी गेल्यावर बरोबर श्रीखंड, पुरी, कॅडबरी आणि वेळ पडली तर भेळच्या गाडीवर जाऊन खाऊ. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हे सगळं जेव्हा सांगतोय हे नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान. दादा गुरु मत्स्यनाथजी महाराजांपासून म्हणजे नवनाथ 84 सिद्धांपासून तर आजपर्यंत जेवढी सिद्ध परंपरा निर्माण झाली त्या सर्व सिद्ध परंपरेनी भूत पळवायचे कामं केलीत. परंतु ते कुठले मानसिकतेचे भूत बरं का, बाहेरचे भूत नाही. या सर्व नाथांनी अंगात देव आणणं शिकवलं, वारं नाही. या बाबतीत एक स्वतंत्र सेशन घेऊ आपण. परंतु योगाची सर्वात सुंदर आणि सहज व्याख्या ही आहे की ज्या दिवशी भक्तीमध्ये, समर्पणामध्ये, भगवंताच्या प्रती असलेल्या प्रेमामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाल त्या दिवशी बाह्य प्रकृती, हे संपूर्ण चराचर आणि तुमच्या आतला हा आत्मा यामध्ये कुठलंही अंतर राहणार नाही. तो योग. बाहेर उमललेल्या फुलाला पाहून विनाकारण बरं का, बाहेर उमललेल्या फुलाला पाहून विनाकारण तुमच्या मनात जेव्हा आनंद निर्माण होईल तो योग. एखाद्याचं दुःख पाहिल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्या मनात त्याच्या प्रती विनाकारण चांगल्या भावना निर्माण होतील, तुम्ही त्याच्या बाबतीत प्रार्थना कराल, त्याचा संबंध असताना नसताना सुद्धा सहजपणे तो योग. एखादा प्राणी तृषेने व्याकुळलेला आहे, भुकेने व्याकुळलेला आहे, त्यावेळेस अगदी आपल्या लेकराला जेवू घालण्यासाठी आईची जेवढी तळमळ होते ती तळमळ ज्या दिवशी आपल्या त्या प्राण्याप्रती निर्माण होईल तो योग. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. ज्या दिवशी शब्दांच्या पलीकडे भावना असतात आणि भावनांमध्ये प्रेम असल्याशिवाय देव कळत नाही आणि देव दिसल्यानंतर तिथे डोळ्यांची गरज नसते. ज्या दिवशी विनाकारण डोळे बंद झाल्यानंतर देखील तुम्हाला जग दिसायला लागेल, चिंतेने नाही बरं का, आनंदाने, विनाकारण हा शब्द वापरतोय, त्या दिवशी मला तरी असं वाटतं की तो योग साधला गेलेला. मग त्याला तुम्ही काही नाव द्या. त्यामुळे योगाची व्याख्या जी आहे ती परमतत्व प्राप्त करायची. त्याच्यातही विकृती आहेत. काही लोक हातच असं सरळ ठेवतात, काही लोक उभेच राहतात. त्यांचंही बरोबर असेल, प्रत्येकाच्या मताचा आदर करावा. परंतु हात सरळ करून ठेवण्यापेक्षा मानसिकता सरळ करावी. आणि विनाकारण हठयोगाच्या नावावर वर्षानुवर्षे निव्वळ उभं राहण्याच्या ऐवजी लोकांच्या चांगल्यासाठी, जनतेच्या सत्कार्यासाठी स्वतःचे पाय झिजवा नाही का. त्यामुळे योग आणि त्यामधले प्रकार, हठयोग असतील, मग त्याच्यातल्या मुद्रा असतील, उड्डयन बंद, जालंधर बंद, वज्रवली, अमरवली, सिद्धासनी, महाकाल प्रकृती, या सगळ्यांमध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर खरंच आमच्याकडे यावं, आम्ही त्याला ते शिकवू. अंतु परंतु योग साध्य झालेला व्यक्ती देखील कसा असतो तर तो सर्वांप्रती सम असतो. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह असतो. तो सदैव आणि सदैव आनंदित असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज असतं. तो बोलताना देखील फार 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 सांभाळून आणि आनंदाने बोलतो. कारण की त्याच्यासाठी दुःख हे नाहीसच झालेलं असतं. पण दुःख कोणाला होतं, वाढत चाललेलं आहे, आपण शॉर्टमध्येच बोलूया. दुःख कोणाला होतं माहिती आहे का? आवडेल तुम्हाला. दुःख त्यालाच होतं ज्याने आजपर्यंत सुखाचा चाटणच घेतला नाही. मी खाल्लं नाही म्हटलं बरं का,
सुखाचा एवढा जरी चाटण मिळाला आणि परिपूर्णपणे त्या सुखाचा आनंद उपभोग जर घेतला, त्याला आयुष्यात दुःख जाणवणार नाही. आपली गफलत काय आहे की आपल्याला आज सुख मिळालं तर ते अजून कसं वाढेल या वासनेत ते वाया जातं. एक तर नाही तर हे सुख मिळाल्यानंतर हे किती वेळ टिकतंय या वासनेत परत वाया जातं. नाही तर हे सुख मिळाल्यावर त्याचा पटापट उपभोग कसा घेतला जाईल या हावरटपणाच्या या 3 प्रकारच्या वासनेमध्ये ते सुख काय आहे, त्या सुखाचा उपभोग काय आहे तेच आपण विसरून जातो आणि त्यामुळे आपल्याला दुःख दिसून येतं. बरं, आपण सदैव भीतीत वावरणारे लोक आहोत, माफ करा. आणि म्हणून निर्भय होण्यासाठी, अभय प्राप्त करून घेण्यासाठी जे काही शास्त्रांनी उपाय सांगितले, धर्माने उपाय सांगितले, ते सगळे या निमित्ताने आपण बोलतो. म्हणूनच आज हठयोगाच्या बाबतीत बोललो. सरते शेवटी एवढंच म्हणेल की ज्या दिवशी कुठलंही कारण नसताना तुम्ही आनंदी असाल, ज्या दिवशी कुठलंही निमित्त नसताना तुम्हाला सुखाचा अनुभव होईल, ज्या दिवशी कुठली निगेटिव्हिटी नसताना देखील तुम्हाला दुःख असतं का हा प्रश्न पडेल, त्या दिवशी तुम्ही योगी आहात. योगी असणं हा धर्माचा भाग नाही, तो अध्यात्माचा भाग. त्यांनी कुठले कपडे घालावे, त्यांनी माळा घालाव्या की नाही, त्यांनी टिळी लावावी की नाही, हे फार बाह्यांग आहे बरं का. या बाबतीत अनेकदा लेक्चर झालेलं आहे, आता परत काही देणार नाही. परंतु योग हा मानसिकतेसाठी आहे. शरीराचं माध्यम बनवून, शरीराला त्याच इंद्रियांना माध्यम बनवून इंद्रियाच्या पलीकडे असलेल्या त्या आत्मतत्वाला प्राप्त करून घेणं, त्याचा स्पर्श करून घेणं, यासाठी जी मेथड सांगितल्या गेली, यासाठी जी पद्धती, यासाठी जी मांडणी सांगितल्या गेली, त्यालाच योग म्हटलं. मग त्याला अनेक उत्तम नावं असतील. असो, तर पुनश्च एकदा सांगू इच्छितो, हठयोगाची निर्मिती 15व्या शतकातली नाही. हठयोग हा अतिशय पुरातन आहे. स्वात्माराम या मनीषींनी 15व्या शतकामध्ये हठयोगाच्या बाबतीत हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ कंपोज केला, निर्माण केला. 11व्या शतकामध्ये प्रमाणभूत पद्धतीनुसार अमृतसिद्धी नावाचा प्रथम ग्रंथ आजही उपलब्ध मिळतो, ज्यामध्ये हठयोगाच्या बाबतीत आणि त्यातल्या सगळ्या मुद्रा आणि क्रियांच्या बाबतीत सांगितलं गेलं. आणि त्या जर शिकायच्या असतील तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही शिकवायला तयार आहोत. आणि या बाबतीत पुनश्च एकदा सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ पुढे मागे होत आहे, माफ करा आईसाहेब, पण थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. असो, इलाज नाही, हाही पण एक योगच असेल. आपण जे म्हणतो ना योग, आणि पुनश्च एकदा सांगू शकतो की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, याचा आपण विचित्र अर्थ घेतो. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. तर मग आपल्याला वाटतं की योग म्हणजे मग तो हा हठयोग असेल, राजयोग असेल, आसन असतील, मुद्रा असतील, याग म्हणजे यज्ञ असतील, योग याग विधी म्हणजे व्रत नियम असतील. ज्ञानोबराय महाराज या सर्वांना त्यागायला सांगतात. ज्ञानोबांनी म्हणलं योग याग विधी येणे नो हे सिद्धी. पुढलं प्रमाण जर वाचलं, अभ्यासाने जर प्रयत्न केला तर असं दिसून येतं की तुम्ही योग करा, तुम्ही यज्ञ करा, तुम्ही व्रत नियमांचं पालन करा, पण जोपर्यंत वायाची उपाधी दंभधर्म भावे विणदेव न कळे निसंदेह, जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये भाव नाही तोपर्यंत हा उगाचा दंभ आणि धर्म आहे. बरोबर आहे की नाही? अहो, आपण भक्त आहोत, सांभाळून ऐकावं, आपण भक्त आहोत. आपलं कर्तव्य आहे देवाकडे साकडं मागणं. आपल्या भक्तीच्या जोरावर, नामाच्या जोरावर, समर्पणाच्या जोरावर भगवंताकडे मागणं करावं. आपली भक्ती कमी पडते, आपलं समर्पण कमी पडतं, आपलं नाम कमी पडतं. म्हणून आम्हाला देवांसाठी स्थानिक प्रशासनावर आणि सरकारावर डिपेंड राहावं लागतं. हमारे सरकार नाथ सरकार है. ये जमीन के ऊपर की सरकार से क्या मांगेंगे? इन राजनेताओं ने, इन सरकारों ने हमसे भीख मांगनी चाहिए. लेकिन गड़बड़ ये हो गई कि हमारा समर्पण ही नहीं रहा, हमने नाम ही नहीं लिया, हमने संकीर्तन ही नहीं किया, हमने नाथ जी को आंतरिकता से, आत्मा से आवाज ही नहीं दिया. इसीलिए हमें आज इनके आंदोलन करने पड़ रहे, हमें आज झंडे हाथ में लेने पड़ते हैं, हमें रोना पड़ता है, हमें तड़तड़ करनी पड़ती है. योग साधो,
असो, गुरु गोरखनाथ जी महाराज म्हणतात, जोगारंभ की यही कहाणी, जोगारंभ की यही कहाणी, सब घटीनाथ एक एक कर जाणी. योग पद्धतीचं शिक्षण, त्याची सुरुवातच आहे नाथ संप्रदायाची. योगारंभ की यही कहाणी, सब घटीनाथ एक एक कर जाणी. योग करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातली पहिली पायरी आहे की त्यांनी सर्वत्र नाथजींना पाहावं. त्यामुळे योग हा विचित्र नाही, अवघड नाही, तो अतिशय सोपा आहे आणि तो सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार सांगणारा, सर्व प्रकृतीशी एकसंगता दाखविणारा, एकत्रित करणारा, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, अशी मनोवृत्ती पक्की करणारा, पसायदान, प्रत्यक्ष नुसतं बोलण्याचं नाही बरं का, पसायदान नुसतं बोलण्याचं नाही, पसायदानातली मानसिकता, पसायदानामधली विश्वाची भूमिका, विश्वाप्रतीची आदराची, जबाबदारीची भूमिका, ज्यामध्ये प्रत्यक्षात अनुभव आहे ते नवे नवे स्वभावच बनून जातो, तो योग आहे. असो, पुनश्च एकदा सिद्ध सद्गुरू शांतीनाथ विजय तीर्थराम या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला आवडेल आलेले, आणि अजून जर समजा प्रमाण असतील तर सांगावे. स्वात्माराम हे हठयोगाचे प्रणेता नाही, हठयोग प्रदीपिका या ग्रंथाचे आद्य रचयिता आणि पूजनीय आहेत. हठयोग स्वात्मारामांच्या पहिले देखील होता. दादा गुरु मत्स्यनाथजी महाराज आणि गोरक्षनाथजी महाराज हे हठयोगाचे प्रवर्तक आहे असं संपूर्ण जग मानतं. पतंजली योगशास्त्र हे हठयोगानंतर निर्माण झालेलं शास्त्र आहे. त्यामधला डिफरन्स सुद्धा आपण पाहिला, त्यामधला फरक सुद्धा पाहिला. आणि जर समजा कोणाला हठयोग शिकायचा असेल तर त्यांनी नक्की संपर्क करावा. नाथ संप्रदायाच्या एकंदरीत 69 केंद्रांवर हठयोगाचं ट्रेनिंग चालतं. नवे नवे अगदी आर्ट ऑफ लिव्हिंग, त्याच्यानंतर ईशा फाउंडेशन अशा संस्था सुद्धा हठयोग शिकवतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे सर्वांनी संपर्क करावा आणि हठयोग शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण बोलत बसू नये, आपल्याला त्याचा अनुभव यावा, अनुभव घ्यावा. असो, तर सिद्ध सद्गुरू शांतीनाथ विजय तीर्थराम, नाथजी गुरुजी भली करे आणि गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.